नमस्कार. सक्षम फाउंडेशन पेठ वडगाव प्रस्तुत सक्षम नारी सन्मान सोहळा 2026 या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपल्या समाजामध्ये असंख्य अशी लोक असतात जी खडतर प्रवासातून आपले जीवन जगत असतात, पण त्यांच्या आतमध्ये असणारी प्रेरणा मात्र त्यांना काहीतरी नवीन करण्याची उमेद देते. ही प्रेरणा घेऊन ते सक्षम बनतात आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या इतरांनाही, समाजामधील इतरांना सगळ्यांना सक्षम बनवतात. अशा विविध व्यक्तींचा जीवनपट उलगडत असताना आज आपल्या समोर आहे सन्माननीय सुनीता राजाराम पाटील, ज्या आदर्श उद्योजकता या पुरस्काराने सन्मानित झालेल्या आहेत. तर त्यांचा आपण आज या ठिकाणी जीवनपट उलगडणार आहोत. तर नमस्कार सुनीताताई, आपलं सक्षमच्या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्याला जो आदर्श उद्योजकता पुरस्कार मिळालेला आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? फर्स्ट टाइम मी सक्षम सखी मंचचे आभार मानू इच्छिते की आज त्यांनी मला ते सन्मान केला किंवा त्याच्या पात्र ठरवलं, यासाठी मी त्यांचे खरंच आभार मानते. आणि छान वाटते, कुठंतरी समाजात आपल्याला मान सन्मान मिळतो किंवा आपल्या कष्टाला कुठंतरी दखल घेतली जाते, त्याचा एक खूप आनंद होते आणि छान वाटतं. मग हे सक्षमशी कसे जोडला गेलात? काय तुमचं पहिली ओळख? सक्षमशी म्हणजे ऍड आली होती, जाहिरातच मी बघितली की सक्षम सखी मंच आहे आणि सभासद नोंदणी करायची. त्याच्यावरती मी कॉन्टॅक्ट केला, मोबाईल नंबर वगैरे होता. मॅडमांशी माझं बोलणं झालं, नोंदणी झाली. 2025 छान गेलं, म्हणजे वर्षभर मी सभासद नोंदणी केली, कार्यक्रमात सहभागी झालो. आणि आता 2026 मध्ये आमच्या गावातली म्हणजे मौजे तासगावमध्ये लिडरशिपचं काम मी बघते. बरोबर. मग आता हे सगळं तर गेले वर्ष दीड वर्ष काम बघत आहात तुम्ही सक्षमला, आणखी बऱ्याच महिलांना तुम्ही जोडले गेलेले आहात. तर सक्षमने नेमकं काय दिले असं वाटतं तुम्हाला? सक्षमनं हे दिले की महिलांनी फक्त घरातच बसून राहावं, चूलमूल हे करू नये, कुठंतरी बाहेर पडावं, काम करावं किंवा आपल्या घरच्यांना, आपल्या नवऱ्याला मदत व्हावी. वेळोवेळी महिलांना काम उपलब्ध करून दिलं जाते किंवा एक असा मंच की महिलांना कुठंतरी एन्जॉय पण झालं पाहिजे, स्वतःचं मन पण मोकळं करता आलं पाहिजे, थोडं बाहेरही जाता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मंचनं दिलेल्या आहेत. म्हणजे महिलांना काम पण दिलेलं आहे, व्यवसाय पण दिलेला आहे, एन्जॉयमेंट पण दिलेले आहे. आणि मेन म्हणजे मॅडम अशा आहेत की सगळ्यांना, जसं त्या एक महिला आहेत, त्यांनी तो मंच उभा केला आहे, असं त्यात बाकीच्या महिलांना पण एक महिलाच महिलेचं दुःख समजू शकते ना, की घरात बसून महिलेला काय होतंय किंवा काय नाही. आणि छान मॅडमने प्रोटेक्ट केले. मग आता आपल्यासारख्या ज्या महिला आहेत, ज्या तुम्ही आता एक महिला आता उद्योजक वगैरे करत आहात, तर तुम्ही कुटुंबाला सपोर्ट करतात, ज्या असंख्य महिला समाजामध्ये आहेत, त्यांना काय संदेश द्या? माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपला नवरा कितीही कमवता असला तरी स्वतःसाठी तरी महिलेनं थोडंफार काहीतरी करावं असं मला वाटतंय. आणि त्याच्यानंतर राहिला प्रश्न आपण काही मिळवण्याचा, जर आपल्या कुटुंबाला गरजच आहे बाबा की बाबा आपल्या नवऱ्याच्या एकट्या जीवावरती हे नाही चालू शकत, तर कुटुंबासाठी प्रत्येक स्त्रीनं प्रयत्न हा केलाच पाहिजे. आणि कुटुंबासोबत स्वतःचाही मान सन्मान, एक स्वाभिमान जपला पाहिजे. आणि आपल्या मुलांसाठी आपलं आयुष्य कुठं ना कुठं तरी खर्ची घालवलं पाहिजे. आणि प्रत्येक महिलेनं काही ना काही छोटा मोठा, असं काही नाही की मोठाच व्यवसाय करावा, अगदी छोट्यातला छोटा जरी व्यवसाय केला तरीही चालते. आजकाल भरपूर व्यवसायाला प्राधान्य आहे, मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे व्यवसाय आपण करू शकतो. अगदी चहा गाडीपासून मोठ्यातल्या मोठ्या व्यवसायापर्यंत एक महिला करू शकते. आणि प्रत्येक महिलेनं असं जरी करत राहिली तर कदाचित आपल्या कुटुंबाला पण मदत होईल, स्वतःचा एक आत्मसन्मान वाढते, स्वतःला एक आत्मविश्वास येते की बाबा आपण काहीतरी करू शकतोय. आणि नक्कीच ती महिला सगळ्या बाजूने सक्षम होऊ शकते. आपल्याशी चर्चा करत असताना इतकं साधं असताना मला एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की प्रत्येक यशस्वी माणसापाठीमागे काहीतरी प्रेरणा असते किंवा कोणाची मदत असते. तर मला तुमचा जो मागचा प्रवास आहे तो प्रवास थोडासा जाणून घेऊन आतापर्यंत जर चालणार तुमचा यशस्वीतेचा प्रवास आहे तो जरा मला जाणून घ्यायला आवडेल. माझा प्रवास म्हटलं तर सर 2006 या साली माझं लग्न झालं. आई वडिलांची परिस्थिती नसल्यामुळं माझं लग्न थोड्या कमी वयातच झालं. आणि एक किराणा शॉपवाला असा मुलगा, एक 2-3 एकर शेती, असं आई वडिलांना छान वाटलं, त्यांनी माझं लग्न लावून दिलं. वय कमी असल्यामुळं
वय कमी असल्यामुळं मलाही कुठल्या गोष्टींचा जास्त अनुभव नव्हता किंवा मॅच्युरिटी नव्हती. पण तो संसार करत करत असता एक मुलगा झाला. एक मुलगा झाल्यानंतर मी दुकानात थोडेफार जाऊ लागले, करू लागले. असं होता होता झाली बरीच 10 वर्ष गेली. मी बिझनेस सांभाळतच होते. 10 वर्षानंतर मला परत दुसरा मुलगा झाला. तोपर्यंत सगळं ठीक होतं की बाबा एक नवरा आहे, छान सगळं चाललंय, संसार वगैरे छान चाललाय. आणि एक 15 वर्षानंतर आयुष्याला अशी काही कलाटणी मिळाली की त्यानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं की थोड्याफार सगळी जबाबदारी माझ्यावर आली किंवा मिस्टरांच्या सपोर्टमुळे सगळं मला बघावं लागलं. असं नाही सांगायचं की सगळं मलाच बघावं लागतं किंवा काही नाही. माझे मिस्टरही खूप चांगले आहेत आणि त्यांचा सपोर्ट माझ्यासाठी 1001% खूप साफ आहे. कारण माझ्या मिस्टरांच्यासारखे मी म्हणतो कधी म्हणजे कुणालाही मिळाले नसतील किंवा असतील, पण माझ्यासाठी तर ते खरंच 1001% A1. 2018 नंतर माझ्या आयुष्यात थोड्याफार अशा काही घडामोडी झाल्या की माझं आयुष्यच बदलून गेलं. त्याच्यानंतर 2020ला त्या काळात माझी आई गेली. प्रत्येकाला त्यातूनही मी सावरले. त्याच्यानंतर माझा बिझनेस पहिला छोटा होता, एक साधं शॉप होतं. त्याच्यानंतर मी त्याचा मिनी बाजार केला, बांधकाम वगैरे करून छान सेटअप बसवला, सगळं व्यवस्थित केलं. त्याच्यानंतर माझा मुलगा 11वी-12वीला होता, आता तो इंजिनिअरिंगला आहे. आणि बरंच मी 2021 पासून खूप सारं म्हणजे सगळं बदलून गेलं आणि सगळं छान केलं, सगळा सेटअप व्यवस्थित केला. 2023ला माझे वडील गेले. तो एक आयुष्यातला दुसरा पॉईंट खूप बेकार होता, पण ठीक आहे. त्याच्यानंतर मला माझ्या मिस्टरांनी, माझ्या घरातल्या लोकांनी खूपच सांभाळून घेतलं आणि खूप छान पद्धतीनं माझे सासू सासरे आई वडिलांच्या सारखं प्रेम करतात आणि खूप छान माझा प्रवास आहे. आज माझा मुलगा इंजिनिअरिंग शिकतोय आणि मला त्याला खूप मोठं करायचं आहे आणि हा माझा बिझनेसही मला पुढं वाढवायचा आहे. मला एक इतका आत्मविश्वास आहे की बाबा एक स्त्री वेळ जरी आली तरी ती काहीही करू शकते. सगळं जग बदलण्याची ताकद एका स्त्रीमध्ये आहे आणि मी माझ्या घराला पूर्णपणे बदलून ठेवलेलं आहे आणि माझा संसार मी खूप छान पद्धतीने करते आणि मला त्याचा खूप मोठा स्वाभिमान आहे किंवा एक खूप छान समाधान आहे. मी माझ्या परिवारासोबत खूप छान आहे. मंडळी, आम्हाला एक सांगत असताना एक मनात आनंद होतोय की सुनीता राजाराम पाटील मॅडम ज्या स्वतःचा उद्योग करतायत, तर अशा प्रकारचा उद्योग प्रत्येक महिलेने केला पाहिजे आणि स्वतःच्या कुटुंबासाठी आपल्या पतीला सपोर्ट म्हणून एका छोटा मोठा उद्योग असणे केला पाहिजे आणि आपल्या कुटुंबासाठी मदत केली पाहिजे. हा संदेश आपण यातून पाहू शकतो. तर सुनीता मॅडम, आपण या ठिकाणी आलात आणि आपलं जे मत व्यक्त केलात, आमच्या सर्व महिलांना, समाजाला प्रेरणा दिलात, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्या पुढील उद्योजकता विषयासाठी, आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.